पुणे येथून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकरण समोर आलंय। जिहादी जमीर शेख याने स्वतःच्या हिंदू दलित पत्नीवर कौटुंबिक अत्याचार, जबरदस्ती, धर्मांतराचा दबाव आणि सर्वात गंभीर म्हणजे स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय। पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असून लग्नाच्या वेळी नाव बदलण्याची धमकी, लग्नानंतर सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ, मारहाण आणि ॲसिड हल्ल्याच्या धमक्यांचे आरोप केले आहेत। घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून फोटो व्हायरल करण्याच्या धमक्याही दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणात ॲट्रॉसिटीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पीडित महिलेने स्वतःसह मुलांच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे। पोलीस तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाईची जोरदार मागणी होते। त्यांनी मी झोपलेली असताना कपडे काढण्याचा प्रयत्न केला जायचा, मग मी दचकून उठले की मी ओरडायचे। मी त्यांना बोलले पण होते की असं का करताय। मग त्यांनी मला धमकी दिली होती, जर तू मम्मीला सांगितलं तर लक्षात ठेव की घरात तू एकटीच असणार आहे, मी काय करू शकतो, घ्यायला पण मीच येतो तुला कॉलेजला, अशी ते धमकी द्यायचे। दर्ग्यात वगैरे पण ते मला घेऊन जायचे, जबरदस्तीनेच ते घेऊन जायचे। काय वशीकरण वगैरे काय केलं जायचं? नाही असं नाही, पण धमकी वगैरे जास्त द्यायचे ते की मम्मीला वगैरे सांगितलं तर लक्षात ठेव, मी काय करेल तुझ्यासोबत अशी। सालापासून तो माझ्याशी म्हणजे मैत्रीचं असं थोडंसं त्यांनी रिलेशन ठेवलं। त्याच्यानंतर त्यांनी मग जवळकी साधली। त्याच्यानंतर 2005 मध्ये त्यांनी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि मग जबरदस्तीने लग्न केलं त्यांनी माझ्याशी। आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे माझे व्हिडिओ होते, ते व्हिडिओ दाखवून तो मला ब्लॅकमेल करायचा आणि मग त्यांनी तसं करत माझ्याशी लग्न केलं, कोर्ट मॅरेज। आणि त्यांनी धर्मांतर माझं सर प्रकरण असं आहे की ही महिला आणि जी मुलगी ही मातंग समाजाची पहिली महिला, मातंग समाजाची टार्गेट करून हिला धर्मांतर करायला लावलं, गजवा हिंद करायला लावलं हिला। आणि बरेच गोष्टी हिला म्हणजे 2004 पासून हिला घेऊन राहत होता, राहून मग हिचे व्हिडिओ वगैरे काढण्यात आले। हिचे व्हिडिओ काढण्यात आल्यामुळे ब्लॅकमेल करायला लागला। ब्लॅकमेल केल्यानंतर ना की जाणून बुजून मातंग समाजाची असल्यामुळं की हिला की म्हणायचा तू माझ्या धर्मात आहे। मग धर्मात गेल्यानंतर ना लग्न केलं तिने। लग्न केल्यानंतर काय तिला मुलं मुली झाले, तरी आता तो मुलीवर बी घाण नजरेने बघायला, तिचे कपडे काढायचा प्रयत्न करायला लागला। आणि अशा मातंग समाजावर अशाच का गोष्टी घडतात, मातंग समाजाने सगळ्यांनी रोडवर उतरून याचा निषेध केला पाहिजे। समाजाने तर न्याय दिलाच पाहिजे या कुटुंबाला, या कुटुंबाचं पाठीमागे राहिलंच पाहिजे सगळ्यांनी, समाजाने। आज मातंग समाजाचा आपण लक्ष देत नाही म्हणून आज हे घरापर्यंत यायला लागले। या समाजाने सगळ्यांनी जागृत होऊन या समाजावर जो अन्याय मुस्लिम समाज जाणून बुजून करत आहे तर त्याला न्याय देण्यासाठी समाज